सध्या E20च्या मुद्द्यावरून देशामध्ये एक नवीन राजकीय आणि सामाजिक असा संघर्ष बघायला मिळतोय आणि सध्या येत्या 4 ऑगस्टला आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी एक मोठ्या आंदोलनाची आणि मोर्चाची घोषणा केलेली बघायला मिळाली। E20 पेट्रोलची सक्ती मागे घ्यावी या मागणीसाठी येत्या 4 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावरती मोर्चा काढण्याची घोषणा केजरीवालांनी केली आहे। 2 लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचं निवेदन पंतप्रधानांना दिलं जाणार आहे। लाठीमार आणि अटकेची भीती नसलेले स्वयंसेवक सोबत असतील असं देखील त्यांनी उपरोधिकपणे म्हटलंय। दुसरीकडे महायुतीमधील नेते प्रफुल्ल पटेल यांनी केजरीवाल यांच्यावरती पलटवार केलाय। त्यांच्याकडे जनतेच्या समोर मांडण्यासाठी दुसरा कुठलाही मुद्दा उरलेला नसल्याचा टोला त्यांनी लगावलाय। त्यामुळे E20 पेट्रोलचा विषय आता केवळ इंधन धोरणापुरता मर्यादित न राहता केंद्र सरकार आणि विरोधकांमधल्या नव्या राजकीय संघर्षाचं रणांगण बनताना दिसतोय। 2 लाख से ज्यादा लोगों ने पिटीशन साइन किए ऑनलाइन। उनके प्रिंट आउट ले लिए मैंने। मंगलवार को 4 तारीख को सुबह 12 बजे वो सारी पिटीशन लेके मैं प्रधानमंत्री जी को देने के लिए व्यक्तिगत खुद जाऊंगा उनके घर की तरफ। सबको आने की जरूरत नहीं है, अपने साथ 100 ऐसे लोग लेके जाऊंगा जिनको डंडे से डर नहीं लगता। मैं अपने साथ 100 ऐसे लोग लेके जाऊंगा जिनको जेल जाने से डर नहीं लगता। 100 लोगों को साथ लेके जाएंगे, प्रधानमंत्री जी के घर की तरफ कूच करेंगे और फिर देखते हैं उसके बाद क्या होगा। अरविंद केजरीवालला दुसरा काही काम नाही आहे। ते फ्रस्ट्रेटेड आहे किंवा ते दिल्लीच्या पदावरून गेल्यानंतर त्यांनाही आता कुठले मुद्दे पाहिजे। आता E20 खऱ्या अर्थानं काही टेक्नॉलॉजी आपण काही त्याचं संशोधन केलेलं नाही। अनेक देशामध्ये E20चा वापर होत आहे। E20 प्रदूषणासाठी पण एक महत्त्वाचा एक विषय आहे आणि सोबत E20 आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत करणारा एक विषय आहे।